प्रकरणात शुभांगी रेवतकर मॅडम यांच्या मुक्तमी व्यक्तमी या पुस्तक प्रकाशनाकडे सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करते. त्यानंतर शुभांगी रेवतकर मॅडम आपल्याशी संवाद साधतील. व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार माननीय म.भा. चव्हाण सर, प्रमुख पाहुणे माननीय श्री भूषण कटककर सर, प्रभा सोनवणे मॅडम, मानसी चिटणीस मॅडम, डॉक्टर वैशाली मोहिते आणि माननीय व्यंकटेश कल्याणकर, तसेच सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी शुभांगी हरिहर रेवतकर, मूळ नागपूरची, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दादर येथे सध्या शिल्प निदेशक या पदावर कार्यरत आहे आणि सध्या येथे कल्याण येथे वास्तव्यास आहे. आज माझा तिसरा काव्यसंग्रह मुक्तमी व्यक्तमी प्रकाशित होत आहे. याआधी पहिला काव्यसंग्रह 15 ऑक्टोबर 2021 रोजी नागपूर येथे प्रकाशित झाला, तर दुसरा काव्यसंग्रह मधुमालती हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह वल्लरी प्रकाशनद्वारेच प्रकाशन करण्यात आला. विशेष बाब म्हणजे विद्येचे माहेरघर असलेले पुणे या ठिकाणी हा माझा काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईहून आलेले माझे मार्गदर्शक व माझ्या पाठीशी खंबीरपणे असलेले माझे भाऊ श्री सतीश शिंदे व पुष्पलता शिंदे, माझ्या काव्य प्रवासात सतत माझी साथ देणारी माझी मैत्रीण कवयित्री जयश्री रामटेके, नागपूरहून आलेले माझे आई बाबा, माझ्या काव्य प्रवासाची साक्षीदार माझी ताई सौ करुणा दांडेकर, चंद्रपूरहून आलेले माझे भाऊ वहिनी श्री प्रमोद व सौ वर्षा रेवतकर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. वल्लरी प्रकाशनचे व्यवस्थापक व पुस्तकाचे प्रकाशक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले श्री व्यंकटेश कल्याणकर सर यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मला लाभले. तसेच कवितांचे सखोल वाचन करून माझ्या या काव्यसंग्रहाला अतिशय समर्पक प्रस्तावना त्यांनी लिहिली, त्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे. माझे मोठे वडील व माझे प्रेरणास्थान कैलासवासी श्री मुरलीधरजी रेवतकर उर्फ आर यशोदानंद हे लेखक व कवी होते. त्यांचे कोरोना काळात निधन झाले. खऱ्या अर्थाने माझ्या काव्य लेखनाची सुरुवात त्यानंतरच झाली. काव्य लिखाणाचा वारसा त्यांच्याकडूनच मला प्राप्त झाला आहे. मला कधी वाटलं नव्हतं काव्य क्षेत्रात माझा प्रवेश होईल. त्यांचा आशीर्वाद आणि प्रेरणा यामुळेच हे शक्य झालं आहे. मनात निर्मिलेल्या भावना काव्यरूपात साकारल्यावर जो अमर्याद आनंदाचा ठेवा प्राप्त होतो, तो स्वतःपुरता मर्यादित न ठेवता काव्यसंग्रहाच्या निमित्ताने आपणा सर्वांना वाटून देत आहे. मुक्तमी व्यक्तमी हा माझा काव्यसंग्रह 4 विभागात विभागला आहे. पहिला विभाग आहे हिरव्या ऋतूचा हिरवा बहर, यामध्ये निसर्गावर आधारित कविता आहेत. दुसरा विभाग आहे अंतरात्मी माझ्या, मनात उमलणाऱ्या भावभावनांना शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न मी यातून केला आहे. सरत्या काळाच्या ओघात हा तिसरा विभाग आहे. गतस्मृतींना उजाळा देणाऱ्या कविता यामध्ये सामील आहेत. चौथा विभाग आहे मधाळ प्रीतीचा मधुमास, यामध्ये प्रेम व शृंगार यावर आधारित कविता समाविष्ट आहेत. या संग्रहातील कवितांमधून आनंद, दुःख, वेदना, सहवास, दुरावा, जय पराजय अशा अनेक भावनांना रेखाटण्याचा प्रयत्न मी केला आहे. येणाऱ्या काळात कवितांसोबतच ललित लेखन, कूटलेखन लिहिण्याचा आणि सोशल मीडियाद्वारे सर्वच स्तरातील वाचकांपर्यंत पोहोचण्याचा माझा मानस आहे. उपस्थितांना विनंती करते की सगळ्यांनी मुक्तमी व्यक्तमी काव्यसंग्रह वाचल्यानंतर आपले अभिप्राय विनासंकोच मला कळवावेत. त्याचा मला भविष्यातील लिखाणात फार उपयोग होईल. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे अमलताज प्रातिनिधिक काव्यसंग्रहात सहभागी सर्व कवी व कवयित्रींना हार्दिक शुभेच्छा. तसेच पुस्तकाला मूर्त स्वरूप देणाऱ्या वल्लरी प्रकाशनच्या सर्व समूहाचे
मनःपूर्वक आभार मी मानते. धन्यवाद.